सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेवती गावात 60 वर्षांची मालती पाटील राहत होती. 3 मुलांची आई असलेली मालतीबाई पतीच्या निधनानंतर एकटी पडली. मुलं आपापल्या संसारात रमली आणि तिचं मन हळूहळू एकाकी झालं. काही वर्षांनी ती गाव सोडून कवठे महाकाळ येथे येऊन राहू लागली. दुरळगाव रोडवरील डायमंड हॉटेल जवळील एका भाड्याच्या खोलीत ती राहू लागली. देवदर्शनाच्या वस्तू विकून ती उदरनिर्वाह करीत होती. गावात तिच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या. काहींना तिचं वर्तन नकोसं वाटत असे, तर काहींनी तिच्या स्वावलंबनाची स्तुती केली. त्याच परिसरात राहणारा 20 वर्षांचा रोहित जाधव हा तरुण कामासाठी मालगावमध्ये आला होता. काही ओळखीच्या माध्यमातून त्याचा संपर्क मालतीबाईंशी झाला. सुरुवातीला दोघांचे संबंध सौम्य होते, पण लवकरच पैशाच्या कारणावरून तणाव निर्माण झाला. 22 मार्च 2025 ची रात्री रोहित जाधव पुन्हा मालतीबाईच्या खोलीत आला. सुरुवातीला दोघांमध्ये साधा संवाद सुरू होता, पण लगेचच पैशावरून तणाव निर्माण झाला. मालतीबाईने काही रक्कम मागितली जी रोहितला देणे शक्य नव्हते. त्याने सांगितले, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. यावरून मालतीबाईने संताप व्यक्त केला आणि त्याला धमकी दिली की तू मला हवे तसे पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या विरुद्ध तक्रार करेन. रोहितला या धमकीने घाबरवले. संताप, घाबरटपणा आणि आक्रमक भावना यांचं मिश्रण त्याच्या मनात तयार झालं. काही क्षणांनी त्याने अचानक हात उचलला आणि मालतीबाईचा गळा धरला. मालतीबाई काहीही हालचाल करू शकली नाही. काही मिनिटातच ती जागेवर पडली आणि तिचा मृत्यू झाला. घाबरलेल्या रोहितने घटनास्थळ सोडण्यापूर्वी घराच्या दाराला कुलूप लावले आणि बाहेर पडला. घाबरटपणामुळे तो 4 दिवस घरी परतला नाही. दरम्यान मालतीबाईच्या खोलीतून सडलेली दुर्गंध येऊ लागली. शेजारी आणि परिसरातील लोकांना संशय झाला, पण बाहेरून दिसणारे कुलूप आणि शांतता पाहून त्यांनी सुरुवातीला काही विचारले नाही. या 4 दिवसात मालतीबाईचा मृतदेह कुजू लागला आणि घरात दुर्गंधी पसरली. शेवटी 26 मार्चला शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील परिस्थिती पाहून त्यांना लगेचच खुनाचा संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा तयार केला आणि घरातील सर्व पुरावे सुरक्षित केले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला गेला. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. घराबाहेरील CCTV फुटेज तपासली, मोबाईल लोकेशन व कॉल रेकॉर्ड्स तपासले, घरातील वस्तू आणि हालचाल यांचा अभ्यास केला. त्याच्या आधारे संशयित म्हणून रोहित जाधवची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी मालगाव परिसरात सापळा रचला आणि त्याला अटक केली. चौकशीत रोहितने कबुली दिली. वादाच्या भरात मी चुकीचा निर्णय घेतला. मला हे कधीच करायचं नव्हतं, पण संताप आणि घाबरटपणा यामुळे चुकीची कृती झाली. चौकशी दरम्यान त्याच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला गेला. रोहितने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले आणि कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. समाजाची प्रतिक्रिया. मालतीबाईच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला. लोकांनी म्हटले की एकाकी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी समाजाने अधिक संवेदनशील राहावे. तसेच छोट्या वादातून मोठे परिणाम होऊ शकतात हेही लक्षात येते. ही घटना दाखवते की राग, लोभ आणि गैरसमजुतीमुळे किती भीषण परिणाम होऊ शकतात. संवादाचा अभाव आणि संयम न ठेवणे या छोट्या क्षणांमध्येही आयुष्यावर अपूरणीय परिणाम करू शकते.